FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा विषय आहे कपाशी पिकावरील बोंडअळीचे व्यवस्थापन. आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा ऐकत रहा. त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. कृषीवाणीमध्ये आता ऐकूया गाजर गवत निर्मूलन याविषयीची ही माहिती, आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, गाजर गवत निर्मूलन करायचे असल्यास गाजर गवत फुले येण्यापूर्वीच ही झाडे उपटून नष्ट करावीत. अकृषी क्षेत्रात अर्थातच पडीत जागेवर त्या झाडांवर मात करून वाढणारे स्पर्धात्मक वनस्पती जसे तरोटा आणि उन्हाळी तरोटा या वनस्पतींची वाढ करून गाजर गवताची वाढ रोखता येते. घराच्या आसपास किंवा सार्वजनिक क्षेत्रावर झेंडूचे फुले लावावे. पिकाखालील क्षेत्रावर जसे की धेंच्या, ज्वारी, बाजरी इत्यादी पिके घ्यावीत. पडीक जमिनीवर, रोडच्या कडेला इत्यादी क्षेत्रावर वाढलेल्या गाजर गवतावर तणनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी ग्लायफोसेट 1% 1 मिली 10 लिटर पाणी या प्रमाणात याची फवारणी करावी. तसेच पिकाखालील क्षेत्रावर तणनाशकाची फवारणी करायची असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तणनाशकाचा वापर करावा. मेक्सिकन बीटल या नावाने शत्रू किडी 500 ते 1000 भुंगे पावसाळ्यात गाजर गवतावर सोडावी. फुले येण्यापूर्वी गाजर गवत उपटून कंपोस्ट किंवा व्हर्मी कंपोस्टसाठी त्याचा वापर करावा. गाजर गवताचे नियंत्रण करताना ते कापून किंवा उपटून किंवा रासायनिक तणनाशकाद्वारे करणे कठीण जाते, कारण या पद्धती वारंवार वापराव्या लागतात. याचा खर्चसुद्धा जास्त होतो. गाजर गवत मुख्यत्वे पडीत जमिनीत, रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेत उगवत असल्यामुळे याला नष्ट करण्यासाठी सामान्य जनता आपला वेळ आणि पैसा वाया घालविण्यासाठी तयार नाहीत. अशा ठिकाणी जैविक कीटकांद्वारे नियंत्रण करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जैविक तण नियंत्रण म्हणजे जीवजंतूंचा वापर करून हानिकारक तणांचे निर्मूलन करणे होय. या पद्धतीमध्ये आपण तणांचे नियंत्रण किडीद्वारे करतो, त्यास
कीटकांद्वारे तणांचे जैविक नियंत्रण म्हणतो. या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे याचा वापर नेहमी करावा लागत नसून ही एक स्वयंचलित प्रक्रिया आहे. तसेच या पद्धतीच्या वापरामुळे वातावरणावर, मनुष्य तसेच जनावरांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. या पद्धतीमध्ये तण नियंत्रणासाठी अशा काही किडींचा शोध घेतला जातो की जे विशिष्ट नियंत्रण करण्यास सक्षम राहतील आणि बाकी उपयोगी वनस्पतीवर त्याचा दुष्परिणाम होणार नाही. मेक्सिकन भुंग्यांचा जीवनक्रम. यामध्ये एक मादी आपल्या जीवनकाळात 1500 ते 2000 अंडी देते. मादी आपली अंडी झाडाच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने देतात. अंडी लहान आकाराची पिवळसर रंगाची असून 4 ते 6 दिवसात त्यामधून पिल्ले बाहेर पडतात. अंड्यामधून अळी बाहेर पडल्यानंतर झाडांची पाने खाण्यास सुरुवात करते. झाडांची पूर्ण पाने खाल्ल्यावर ते झाड सुकते. जर या भुंग्यांचे आक्रमण गाजरगवत लहान असताना झाले तर वयस्क भुंगे गाजरगवत मोठे होण्याआधीच खाऊन टाकतात. आताच आपण कृषीवाणीमध्ये गाजरगवत निर्मूलन याविषयीची ही माहिती ऐकलीत आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. पुतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. विषय आहे कपाशी पिकावरील बोंडअळीचे व्यवस्थापन. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र अकोला. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, आजचा आपला एक फोन इन कार्यक्रम आहे आणि जो आजचा विषय आहे तो आपल्या कपाशी पिकाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे कपाशी पिकावर येणारी जी बोंडअळी आहे तिचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि बोंडअळीचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र अकोला. नमस्कार सर, स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार सर. चांगली परिस्थिती आहे कपाशी पिकामध्ये सध्या आणि आपल्या इकडे बऱ्यापैकी पेरासुद्धा यावर्षी वाढलेला आहे. हो. तर त्या दृष्टीनं आता सुरुवातीला म्हणजे असं पहा की आता ऑगस्ट महिना सुरू आहे तर आता कपाशीची जी परिस्थिती आहे म्हणजे जास्तीत जास्त जे प्लॉट आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याला कच्चा माल ज्याला आपण म्हणतो की पात्या फुलं बरोबर चांगल्या पद्धतीनं लागलेले आहेत आणि याच परिस्थितीमध्ये जी बोंडअळीची सुरुवात होते असं म्हणतो आपण, तर तो हाच कालावधी आहे. म्हणजे यावेळेस ते दिसत नाही आपल्याला पण कुठेतरी तिची कृती सुरू असते आणि हे ओळखणं फार कठीण होते. तर शेतकरी बंधूंनी बोंडअळी आपल्या प्लॉटमध्ये आहे हे ओळखण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, म्हणजे निरीक्षण कसं करावं? साधारणपणे आता आपल्याकडच्या ज्या पेरण्या होत्या कपाशीच्या त्या साधारणपणे आपण 20 जूनच्या आसपासच्या जरी धरल्या बरोबर तरी आता जवळपास 65 दिवस कपाशीच्या पेरायला झालेले आहेत आणि साधारण 40 ते 45 दिवसामध्ये कपाशी पात्यावर लागायला सुरुवात होते. बरोबर. आणि एकदा पात्या फुलं लागायला सुरुवात झाली की त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि विशेषतः गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला सुरुवात होते आणि याच कालावधीमध्ये पिकाचं संरक्षण करणं हे अतिशय गरजेचं असतं. बरोबर. काही प्रमाणात शेतकरी बांधवांना हिरवी बोंडअळी जी आहे ती देखील दिसते, हेलिकोवर्पा देखील त्याला म्हणतात आणि त्याचं प्रमुख लक्षण म्हणजे त्याची उकलपाती झालेली दिसते. उकलपाती झालेली. परंतु त्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे कारण बीटी कपाशी आहे. बीटी कपाशी असल्यानंतर त्यामध्ये जे नॉन बीटीचं बियाणं बॅगमध्येच मिक्स केलेलं आहे तर त्या झाडांवर जी आता ती झाडं विखुरलेली आहेत शेतामध्ये आणि त्या विखुरलेल्या झाडांवर काही ठिकाणी आपल्याला उकलपातीही दिसते. परंतु आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे गुलाबी बोंडअळीची. बरोबर. गुलाबी बोंडअळीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ती पानं कधीच खात नाहीत.
नाही, ती पात्या म्हणजे कळ्या आणि त्यामध्ये जाते, त्याचबरोबर फुलांचं नुकसान करते आणि नंतर मग बोंडांचं नुकसान करते. सध्याच्या परिस्थितीत पात्या आणि फुलांवर कपाशी आहे आणि काही प्रमाणात बोंड देखील पक्की होत आहेत. तर फुलांमध्ये ही गुलाबी बोंडअळी जी आहे, ही गुलाबी बोंडअळीचं मादी पतंग पातीच्या खाली किंवा फुलाच्या खाली किंवा कच्चं छोटंसं बोंड असेल तर त्याच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी अंडी टाकतात आणि अंड्यामधून एक साधारण 4 ते 6 दिवसामध्ये अंड्यामधून अळी बाहेर पडते आणि ही अळी मग पातीमध्ये किंवा फुलामध्ये जाते किंवा मग हिरव्या बोंडात जाते. फुलात गेल्यानंतर ती काय करते की ते फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत ह्या पाकळ्या वरच्या बाजूला पूर्ण चिटकवते आणि त्याच्यामुळे ते कपाशीचं फूल जे आहे हे अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखं दिसते आणि त्याला शेतकरी डोमकळी म्हणून देखील ओळखतात. बरोबर. साधारणपणे 2017-18 पासून गुलाबी बोंडअळीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू झाला आणि त्यावेळेसपासून जे कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा कृषी विद्यापीठ असेल यांनी ही जी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना डोमकळी ओळखणं फार सोपं झालेलं आहे आणि या डोमकळीवरूनच ही डोमकळी जरी दिसली तरी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे असं समजण्यात येऊ शकतं. दुसरी आणखीन एक सर्वेक्षणाची पद्धत म्हणजे काय तर कपाशीला पात्या लागायला सुरुवात झाली म्हणजे एक 40-45 दिवसाची कपाशी झाली की त्यामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी 2 तरी कामगंध सापळे, एकरी 2 कामगंध सापळे हे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि कामगंध सापळे लावल्यानंतर त्यामध्ये नरपतंग येऊन अडकतात आणि त्यावरून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये किती प्रमाणात होतोय हे शेतकरी बांधवांना निश्चितच समजून येऊ शकतं. याच्यासाठी मग आता आपण कामगंध सापळ्यामध्ये कोणती ल्यूर वापरली पाहिजे? याच्यामध्ये गॉसिप ल्यूर किंवा पेक्टिनो ल्यूर म्हणजे तुम्ही शेतकरी बांधवांनी कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन त्यांनी गुलाबी बोंडअळीसाठीची ल्यूर पाहिजे, कॅप्सूल पाहिजे, शेतकरी कॅप्सूल देखील म्हणतात, तर असं पाहिजे असं जरी म्हटलं तरी ते तुम्हाला गॉसिप ल्यूर किंवा पेक्टिनो ल्यूर वगैरे जे आहे ही ते देतील आणि ही ल्यूर लावताना देखील खूप काळजीपूर्वक लावली पाहिजे. आपल्या हाताचा स्पर्श त्या कॅप्सूलला आतल्या होणार नाही, ल्यूरला होणार नाही अशा पद्धतीने ती ल्यूर त्यामध्ये लागल्या गेली पाहिजे. आणि तसं जर लावलं एकरी 2 सर्वेक्षणासाठी एकरी 2 त्यामध्ये जास्तीत जास्त पतंग यायला सुरुवात झाली असं जर निदर्शनास आलं तर मग जास्त प्रमाणात हे पतंग पकडण्यासाठी आणि किडीचं आपण असं म्हणूया सोप्या भाषेत की किडीचं कुटुंब नियोजन करण्यासाठी हे जास्त मोठ्या प्रमाणात देखील ट्रॅप लावल्यास फायदा होऊ शकतो, फायदा नक्कीच होऊ शकतो. म्हणजे आपण जर नर पतंग पूर्ण ट्रॅप केले तर तुमचं म्हणणं आहे की कुटुंब नियोजन म्हणजे मादीसोबत त्याचं मिलनात अडथळा निर्माण होतो. नर पतंगच जास्तीत जास्त जर पकडल्या गेले तर मिलनाकरता मादी पतंगाकरता नर पतंग कमी उपलब्ध राहतात. त्यामुळे जी मिलन न झालेली मादी आहे ती एकतर अंडीच टाकत नाही किंवा अंडी टाकली जरी ती निर्बीज स्वरूपाची असतात, त्यामधून अळी बाहेर येत नाही. आणि त्यामुळे आपल्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा कमी होण्यास मदत होते. बरोबर आहे सर. आता हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की डोमकळी आपण फुलं अवस्थेत खूप चांगल्या पद्धतीनं ओळखू शकतो. म्हणजे जर एखाद्या शेतात जर एखाद्या शेतकऱ्याला जास्त प्रमाणात जर डोमकळ्या दिसल्या तर त्याचं काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांनी सर्वेक्षण करणं तर अतिशय गरजेचं आहे. बरोबर. सर्वेक्षण करत असताना शेतात फिरत असताना जर एक साधारणपणे 5% प्रादुर्भाव जर दिसला तर मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी म्हणजे आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली आहे, गाठलेली आहे असं समजून रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी लागेल. परंतु तेवढा प्रादुर्भाव जर नसेल, सध्याच्या परिस्थितीमध्ये अजून प्रादुर्भाव जास्त प्रमाणात निदर्शनास आलेला नाहीये, एक साधारण 2% वगैरे प्रादुर्भाव काही शेतांमध्येच दिसतो आहे आणि फारच कमी आहे. आणि अशा वेळेस मात्र ही जी डोमकळी जर त्या ठिकाणी दिसली तर ती डोमकळी तोडून आतमधल्या अळीसह ते नष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. हे अशा पद्धतीने जर केलं तर पुढील प्रादुर्भाव टाळण्यास देखील आपल्याला मदत होऊ शकते. सर आता हे विशेषतः जी गुलाबी बोंडअळी आहे त्याचं निरीक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि शेतकरी बंधू ते शिकले. आणि तुम्ही जसं बोलले की विद्यापीठ असेल, KVK असेल किंवा कृषी विभाग असेल यांनी जो त्या 2 वर्षात खूप प्रचार प्रसार केला तर त्याच्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की लोक क्षेत्रीय पेरणी करायला लागले. प्री मान्सूनचं प्रमाण कमी झालं. म्हणजे त्याच्यात आपलं महाराष्ट्र शासनानं बियाणं जूनच्या नंतर विक्रीला काढणे, बियाणं देखील 1 जून पर्यंत द्यायचं नाही असं जे ठरवलं होतं त्याचा निश्चितच फायदा आणि लोकांना त्याची अनुभूती आली की आपण असं नाही केलं तर आता हे बोंडअळीचं प्रमाण कमी झालेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे आपल्याला पुन्हा हे म्हणजे अडचण आता
फार कमी प्रमाणात आहे. कमी प्रमाणात आहे. म्हणजे जे सुरुवातीला एक 2018चं आठवतंय की त्यावेळेस कुठलंही बोंड तोडा आतमध्ये गुलाबी बोंडळी दिसायची आणि एका बोंडात 3 आणि एका बोंडात जास्त पण होत्या. ते आता मागच्या वर्षीपर्यंतचं जर आपण मागच्या 2-3 वर्षाचं जर बघितलं तर ते अगदी शेवटच्या अवस्थेमध्ये 25 ते 30% जात आहे. परंतु त्यावेळेस जास्तीत जास्त कापूस हा घरात आलेला असतो. आणि त्यातही शेवटी जर एखादी चांगल्या पद्धतीची फवारणी झाली, म्हणजे यांत्रिक पद्धती ज्या आहेत आता फवारणीसाठी आपल्याजवळ, निश्चित तर त्या माध्यमातून जर फवारणी केली तर त्याच्यातही आपल्याला लाभ झालेला आहे. सर आता याच्यात ट्रॅपच्या माध्यमातून ओळखू शकतो, दुसरं म्हणजे डोमकळ्याच्या माध्यमातून ओळखू शकतो. परंतु प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काही फवारण्या आपल्याला घेता येतील का ज्या सहज आपण एखादा फवारणी करतो रसशोषक किडीसाठी, तर मग त्याच्यासाठी आपण सुरुवातीला काय वापरलं पाहिजे? त्याच्यात म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी नाहीच, पण तरी आपल्याला त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काही घेता येईल का? हो, घेता येऊ शकतं ना. त्यावेळेस ज्यावेळेस पात्या लागायला सुरुवात होते त्यावेळेस आपण निंबोळी अर्काची पहिली फवारणी घेऊ शकतो. निंबोळी अर्क आहे किंवा नीम तेल आहे. नीम तेल पण प्रभावी ठरतं. आणि नीम तेल जे आहे हे रसशोषण करणाऱ्या किडींसोबतच ह्या बोंडअळीला रोखण्यासाठी देखील ते प्रभावी आहे. कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण कडुनिंबाळी अर्क आहे किंवा तो जर आपल्याकडे निंबोळ्या नसतील तर बाजारामध्ये अझॅडिरॅक्टिन 1500 ppm 3000 ppm हे देखील उपलब्ध आहे. किंवा निंबोळी तेल सगळ्यात उत्तम. निंबोळी तेलाचा वापर देखील आपण करू शकतो. फक्त निंबोळी तेलाचा वापर करत असताना 10 लिटर पाण्याला 50 मिली निंबोळी तेल आणि 10 ग्राम डिटर्जंट पावडर त्यामध्ये टाकणं गरजेचं असतं. याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर निश्चितच रसशोषण करणाऱ्या किडी आणि बोंडअळीला देखील त्याला एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपण सगळं करू शकतो. कारण ज्या शेतामध्ये निंबोळी अर्काची फवारणी केलेली आहे अशा शेतामध्ये मादी पतंग जो आहे हा अंडी टाकण्याकरता नाखुश असतो. म्हणजे अंडी कमी प्रमाणात टाकल्या, अजिबातच टाकल्या जाणार नाहीत असं नाही, पण अंडी टाकण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यामुळेच आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात आपल्याला निदर्शनास येतो. त्याचबरोबर आपण पुढे प्रादुर्भाव वाढायला नको आपल्या शेतामध्ये जैविक उपाय देखील त्यामध्ये आहेत. ते कोणते करता येतील? आपल्याला ट्रायकोग्रामा बॅक्टेरी जे आहे, ट्रायकोकार्ड्स जे आहेत, तर ट्रायकोकार्डचा वापर देखील आपण सुरू करू शकतो. एक 10-10 दिवसाच्या अंतराने एक 3 ट्रायकोकार्ड्स म्हणजे साधारणपणे 50 ते 60 हजार परोपजीविका केलेली जी अंडी आहे, ट्रायकोग्रामानी परोपजीविका केलेली अंडी, तर त्यांचा देखील वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. प्रति एकरी समजा हे प्रति एकरी प्रति एकरी अशा पद्धतीचे करता येऊ शकतात. एक साधारण 100 रुपयापर्यंत ते कार्ड मिळतं. ते जरी आपण दर 10 दिवसांनी लावलं तरी देखील शेतामध्ये जी पहिली अंडी टाकल्या जातात, कारण यामध्ये ट्रायकोग्रामा हा गांधील माशी वर्गीय गटातला कीटक आहे आणि हा गांधील अतिशय बारीक आपल्या नजरेसमोरून उडून गेला तरी आपल्याला दिसणार नाही इतका सूक्ष्म कीटक आहे, परंतु हा अतिशय महत्वाचा कीटक आहे. हा कीटक बोंडअळीच्या अंड्यामध्ये स्वतःचं छोटंसं अंड टाकतो आणि याची पूर्ण जी वाढ आहे ही बोंडअळीच्या अंड्यामध्येच पूर्ण होते आणि 5व्या-6व्या दिवशी त्यामधून बोंडअळीची अळी बाहेर न पडता हा ट्रायकोग्रामा कीटकच पुन्हा बाहेर पडतो आणि आपल्या शेतामध्ये जिथे कुठे अळीवर्गीय किडींची अंडी असतील त्यामध्ये त्यांचा अंडी अवस्थेतच तिथे नाश करायला सुरुवात करतो. तुम्हाला एकदम अल्प खर्चामध्ये आणि सुरुवातीपासूनच एक प्रतिबंधात्मक जी उपाययोजना आहे तर त्या पद्धतीने निंबोळी अर्काची फवारणी, ट्रायकोग्रामाचा वापर हे जर आपण केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने या किडीचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं. सर, आता ही जी अळी आहे हे प्राथमिक अवस्थेत आपण पाहतो, म्हणजे मागच्या एवढ्या वर्षाचा आता शेतकऱ्याचा अभ्यास आहे, तुमचाही अभ्यास आहे, तर आपण अळी पाहतो की काही शेतकरी म्हणतात की माझ्यात काय 3-4 डोमकळ्या दिसल्या, तर या अळीची वाढ कोणत्या पद्धतीनं होते, म्हणजे किती प्रमाणात हे वाढू शकते? म्हणजे जर समजा एखाद्या नर मादीचं मिलन झालं, त्याच्यातून अंडे फलित झाले, तर याच्यात जर 2-3 पिढ्या जर आपल्या शेतात तयार झाल्या तर ते किती प्रमाणात त्याची संख्या तयार होऊ शकते, याचं काही आहे काय? हो, मोजमाप मोठ्या प्रमाणात संख्या होऊ शकते. कारण मिलन झालेली एक मादी जी आहे ही एक मादी 150 ते 175 पर्यंत अंडी देते. एक मादी. आता ही जी पिढी आहे यामधून नैसर्गिकरित्या नष्ट झालेल्या जरी आपण त्यातल्या आपण एक 50 अळ्या जरी धरल्या, त्यातून 50 अळ्या निघाल्या, त्या मोठ्या झाल्या, त्या कोशावस्थेत गेल्या, त्यामधून पुन्हा पुढची पिढी ज्यावेळेस येईल त्यावेळेस 50 फकड्या तयार झालेल्या असतील. त्याच्या 50 आणि
हां, आणि मग पुन्हा गुणिले 150 अंडी आपण जर धरली तर यामध्ये जर अनुकूल वातावरण असेल, साधारणपणे आता हा पाऊस, ढगाळ वातावरण, आणि यामध्ये जर टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली, एक साधारण 32 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जर तापमान वाढलं तर हे अतिशय अनुकूल वातावरण आहे. आणि सध्या खाद्य, या किडीला लागणारं खाद्य हे शेतामध्ये उपलब्ध आहे. तर त्यामुळे काय की या किडीचं जी अवस्था आहे, जी जीवनक्रम आहे, हा लवकर पूर्ण होतो आणि अनेक पिढ्या पुढे तयार होऊ शकतात. साधारणपणे तशा 5 ते 6 पिढ्या एका वर्षात पूर्ण होतात एका त्या कालावधीमध्ये. परंतु जर अनुकूल वातावरण असेल, खाद्याचं प्रमाण भरपूर असेल तर मात्र ही पिढी ते लवकर पूर्ण करते आणि त्याद्वारे यांची संख्या निश्चितच वाढू शकते. म्हणजे आता आपल्या शेतात मागच्या 2 वर्षात आपण खूप चांगलं नियंत्रण मिळवलं म्हणून आपण डोळे बंद करू असं म्हणू शकत नाही की आपल्या शेतात आता बोंडअळी येणारच नाही. म्हणजे आपल्याला जागरूक, बरोबर जागरूक राहणं हे अतिशय गरजेचं आहे. सर्वेक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे. माझा शत्रू, कारण आपलं नुकसान करते ही अळी, त्यामुळे तो आपला शत्रू आहे. बरोबर. तर माझा शत्रू माझ्या शेतामध्ये किती प्रमाणात आलेला आहे ह्याचं मोजमाप करणं, याचं सर्वेक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि किडीनी आर्थिक नुकसानीची ती पातळी ओलांडण्याच्या आत, म्हणजे 5% जे तुमच्या पात्या किंवा फुलं जी आहेत यांचं नुकसान, किंवा बोंड लागल्यानंतर एक 10% नुकसान, म्हणजे 20 बोंड तोडून पाहिल्यानंतर जर 2 बोंडात आपल्याला जिवंत अळी आढळली तर त्यावेळेस मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी लागेल. तिथपर्यंत यांची संख्या जाऊच नये याकरता मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना ज्या आहेत, निंबोळी अर्काची फवारणी आहे, फेरोमोन ट्रॅप्स लावणं आहे, त्यानंतर एक ही देखील निवारणात्मकच आहे परंतु ट्रायकोग्रामाचा वापर करणं आहे. ह्या जर आपण उपाययोजना केल्या तर निश्चितच किडीच्या वाढीस आपण आळा घालू शकतो. बरोबर. सर, आता तुम्ही सांगितलं की आर्थिक नुकसानीची पातळी आहे. आता काही ठिकाणी असं होते की बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात वेगवेगळीच भीती असते. तो आर्थिक नुकसानीची पातळी तर मोजतच नाही, आणि मोजत नसताना कीटकनाशकं अगदी शेवटच्या टप्प्यात आपल्याला घ्यायची असते, पण ते सुद्धा तो सुरुवातीला त्याला असं वाटतं की आपला कंट्रोल राहिला पाहिजे. बरोबर. तर याचा क्रम कसा असावा, किंवा शेतकरी बंधूंनी कोणकोणत्या टप्प्यात ह्या फवारण्या घेतल्या पाहिजे? सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जसं तुम्ही निमोळी अर्क सांगितलं, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नुकसानीची पातळी जर ओलांडली, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर त्यावेळेस मात्र आपण जे सिंथेटिक पॅराथ्रॉइड नाही आहेत, म्हणजे इमामेक्टिन सारखाचा आपण वापर करू शकतो. इमामेक्टिन देखील स्वस्त आहे, बिलकुल स्वस्त. इमामेक्टिनचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल आहे, बरोबर, त्याचा देखील आपल्याला वापर करता येऊ शकतो. तर अशी जी कीटकनाशक आहेत यांचा पहिले वापर करायचा आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत नोव्हेंबरच्या आधी सिंथेटिक पॅराथ्रॉइडचा वापर करू नये. आणि सिंथेटिक पॅराथ्रॉइड ओळखायचे असले तर काय नाही, ज्याच्या शेवटी थ्रीन येते, म्हणजे सायपरमेथ्रिन, म्हणजे मॅक्झिमम असे आहेत बरं, म्हणजे प्रत्येकच कीटकनाशक डेल्टामेथ्रिन आहे, डेल्टामेथ्रिन आहे, सायपरमेथ्रिन आहे, लॅम्बडा सायहेलोथ्रिन आहे. अशा पद्धतीची जी कीटकनाशक आहे या कुठल्याही परिस्थितीत नोव्हेंबरच्या आधी यांचा वापर करू नये. यांचा वापर जर आधीपासूनच जर केला, आता बरेचसे शेतकरी मिश्र कीटकनाशक यांचा वापर करतात, त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या मिश्र कीटकनाशकामध्ये पुन्हा हे सिंथेटिक पॅराथ्रॉइड असतं. त्यामुळं विनाकारण ज्या महत्त्वाच्या नसलेल्या ज्या किडी आहेत त्यांचा देखील उद्रेक होण्याची शक्यता असते. बरोबर. किंवा पांढरी माशी देखील, एक साधारण 2-3 फवारण्या जर का सिंथेटिक पॅराथ्रॉइडच्या झाल्या लागोपाठ तर त्याच्यामुळे पांढरी माशी देखील वाढण्याची शक्यता असते. आणि मग पुन्हा त्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरता देखील शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. आणि मग ती शेवटच्या टप्प्यात आली म्हणजे त्यावेळेस आपल्या कपाशीमध्ये फवारणी सुद्धा शक्य होत नाही, कारण कपाशी देखील त्यावेळेस दाटलेली वगैरे असते, त्यामुळे फवारणी करणं वाढ भरपूर झालेली असते आणि आपण मॅन्युअली फवारणी बिलकुलच करू शकत नाही. अशा वेळेस आपला कंट्रोल सुटून जातो. हो. म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं तर शेतकरी बंधूंनी घटक अगदी सहज तुम्हाला, म्हणजे त्याच्यावर पुढच्या किडीसाठी त्याचं काही तयार होणार नाही, नुकसान होणार नाही, पुढे त्याच किडींची वाढ होणार नाही. अशा पद्धतीने प्रोफेनोफॉस आहे, इमामेक्टिन बेन्झोएट आहे, क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल आहे. खूप जास्त जर प्रादुर्भाव झालेला असला तर क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल आहे. अशा पद्धतीचे जे कीटकनाशक आहेत, फिप्रोनिल आहेत, अशा पद्धती फिप्रोनिलनी सुद्धा गुलाबी बोंडअळी करतात, ते देखील शिफारसीत आहेतच. म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी आणि गुलाबी बोंडअळी हे देखील त्याच्यामुळे मॅनेज होऊ शकतं. सर, जसं आता तुम्ही बोलताना सांगितलं की कीटकनाशक जे आहेत, तर तुम्ही जे कीटकनाशक कोणते केव्हा वापरले पाहिजे, जेणेकरून पुढच्या दृष्टीनं रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तुमच्या शेतात जर झाला तर त्याचा उद्रेक तुम्हाला कंट्रोल करता येणार नाही. तर अशाच पद्धतीनं बोंडअळीचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी प्रमाणात झाला पाहिजे. तर त्या दृष्टीनं आपल्याला काही काळजी घेता येईल का शेतकरी बंधूंना? हो, निश्चितच. सगळ्यात पहिले तर काय की
शेती जी आहे ही मातीपासून सुरू होते. बरोबर. त्यामुळे शेतकरी बंधूंनी माती परीक्षण दरवर्षी करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. बरोबर. आणि आपल्याला जी रासायनिक खतांचा वापर करायचा आहे, हा रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणाच्या अहवालाच्या आधारावरच करण्यात यावा. म्हणजे ते अतिरिक्त गेलं नाही पाहिजे. रासायनिक खताचा अतिरिक्त वापर व्हायला नको. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युक्त खत. नत्राचा जो वापर आहे हा माती परीक्षणाच्या अहवालाच्या आधारावरच करण्यात यावा, शिफारसीनुसारच करण्यात यावा. कारण कपाशी नुसतीच हिरवीगार करून आणि सतत वाढीच्या अवस्थेत ठेवून फायदा नाही. तशा पद्धतीचं जर राहिलं तर रस शोषण करणाऱ्या किडींचा आणि त्याचबरोबर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील वाढीस लागतो. त्याचबरोबर नत्रयुक्त खतं आणि वाढ संप्रेरकांचा अतिरिक्त वापर हा टाळला गेला पाहिजे. वाढ संप्रेरकाचा अतिरिक्त वापर अजिबात करू नये. बरोबर. त्यानंतर कपाशीच्या पिकात आता यावर्षी तर ज्यांनी लावलेला आहे, आपल्याकडे फेरकाकडा पद्धत देखील आहे काही भागामध्ये. मूग आणि कपाशीचा फेरकाकडा केला जातो. उडीद कपाशी, मूग कपाशी ही अतिशय उत्तम पद्धत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जैवविविधता राहते आणि त्याचबरोबर किडीचे जे नैसर्गिक शत्रू आहेत हे देखील त्या ठिकाणी राहतात. बरोबर. आणि त्यामुळे नैसर्गिकरित्याच काट्यांनी काटा काढावा अशा पद्धतीने किडीचं व्यवस्थापन हे आपसुकच होते. त्याचबरोबर झेंडूची लागवड देखील आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते. जिथे टोके पडलेले असतील, ज्याला खांडण्या म्हणतात काही भागामध्ये, जिथं असतील त्या ठिकाणी झेंडूची लागवड जर केलेली असली तर त्या ठिकाणी नैसर्गिक शत्रू जे आहेत त्यांचं म्हणजे किडीचे नैसर्गिक शत्रू त्यांचं संवर्धन त्या ठिकाणी होतं आणि निश्चितच किडीचं व्यवस्थापन होऊ शकतं. त्याचबरोबर आता रासायनिक कीटकनाशकांबद्दल आपण बोलत होतो, तर शेतकरी बंधूंनी वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशकांचं मिश्रण करून त्याचा वापर करणं हे टाळलं पाहिजे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं जर आपण केलं आणि सर्वेक्षण, फेरोमोन ट्रॅप्स हे तर आहेच, हे या सगळ्यांचा जर आपण निश्चित वापर केला तर किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला टाळता येऊ शकतो. बरोबर. म्हणजे आता तुम्ही खूप महत्त्वाचं एक सांगितलं की मिश्रण करताना वेगवेगळ्या कीटकनाशकांचं मिश्रण करू नका. जसं आता तुम्ही सांगितलं बोलता बोलता की फिप्रोनिल सुद्धा हा बोंडअळीवर कंट्रोल घेण्यासाठी आहे आणि फिप्रोनिल रसशोषक किडी सुद्धा साठी आहे. एकाच वेळी आपण फिप्रोनिल घेतो आणि त्याच्यासोबत स्पेशली काहीतरी बोंडअळीसाठी वेगळं घेतो. आणि जर वापरायचंच असलं तर रेडीमेड जे प्रीमिक्स फॉर्म्युलेशन्स देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपल्याला वापरायचंच असलं तर इमामेक्टिन बेन्झोएट 1.5% अधिक प्रोफेनोफॉस 35% दाणेदार हे देखील उपलब्ध आहे. त्यानंतर फिप्रोनिल 15% अधिक फ्लॉनिकमाइड 15% दाणेदार बरोबर हे देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सॅन्ट्रॅनिलिप्रोल 7.3% अधिक डायफेन्थिओरॉन 36.4% हे देखील उपलब्ध आहे. तर असे जे फॉर्म्युलेशन्स आहेत की ज्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडींचं देखील व्यवस्थापन होतं आणि बोंडअळीसाठी देखील ते कामात पडतात, त्यांचं देखील बोंडअळीचं देखील व्यवस्थापन होऊ शकतं. तर अशा पद्धतीचे प्रीमिक्स फॉर्म्युलेशन्स मिश्र कीटकनाशकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर त्या कीटकनाशकांचा वापर आपण निश्चितच करू शकतो. एकाच वेळी जर आपण ह्या दोन्ही गोष्टी जर वापरल्या तर आपल्याला स्वतःहून मिश्रण करायची गरज पडणार नाही. म्हणजे ते ऑलरेडी आपल्याला तयार स्वतःच्या लेवलवर काहीतरी एखादं कीटकनाशक आणलं आणि दुसरं कीटकनाशक त्यामध्ये मिसळलं तर असं शेतकरी बंधूंनी कृपया करू नये. बरोबर. त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता मार्केटमध्ये ह्या गोष्टी आणि मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर त्यामध्ये त्यांचाच वापर आपण केला पाहिजे. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि गुलाबी बोंडअळी विशेषतः आणि तिची ओळख, त्याची नुकसानीची पातळी, त्याच्यासाठी आपल्याला प्रतिबंध कसा करता येईल किंवा ती कमी प्रमाणात आली पाहिजे या दृष्टीने आपल्याला काय करता येईल, अगदी माती परीक्षणापासून ते नत्रखतांच्या वापरापर्यंत तुम्ही सगळी माहिती दिली आणि शेवटी रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपण कोण्या पद्धतीनं केला पाहिजे याचीसुद्धा माहिती दिली. आशा करूया की शेतकरी बंधू आपला कार्यक्रम ऐकून या गोष्टींचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करतील आणि एक बोंडअळी नसलेलं एक सुंदरसं कपाशीचं पीक त्यांच्या शेतात फुललेलं दिसेल अशी आशा करूया. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, ही विशेष मुलाखत आम्हाला दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. आत्ताच आपण कपाशी पिकावरील बोंडअळीचे व्यवस्थापन याविषयी फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे ऐकलात. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषयी विशेषज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र अकोला. निवेदन होतं किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर जाणून घेऊया कृषीमालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1720 ते 2005 रुपये, आवक 82 क्विंटल. गहू लोकल 2400 ते 2750 रुपये, आवक 133 क्विंटल. मूग 5485 ते 7600, आवक 13 क्विंटल. तूर 6000 ते 6549, आवक 905 क्विंटल. हरभरा
5,165 ते 5,900 आवक 416 क्विंटल. तीळ 8,100 ते 9,725 आवक 12 क्विंटल. धनिया 5,400 ते 7,000 आवक 2 क्विंटल. आणि सोयाबीन 4,000 ते 4575 आवक 815 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 30.5 सेल्सिअस, किमान तापमान 23 सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 1.6 तास, हवेचा ताशी वेग 1.7 किलोमीटर. सकाळची आर्द्रता 88% तर दुपारची आर्द्रता 67%. बाष्पीभवनाचा वेग होता 3.6 मिलीमीटर. कालचा पाऊस 0 मिलीमीटर आणि आजपर्यंतचा एकूण पाऊस हा 445.7 मिलीमीटर एवढा नोंदवला गेला. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. आजच्या या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.